नमस्कार मित्रांनो. कमळी ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर कमळी आणि निंगी डेकोरेशनचं सामान घेऊन हॉस्टेलवर येतात. तेवढ्या आनंदात असतात. कमळी म्हणते, निंगे आता छान डेकोरेशन करूया, रात्र गेली ना तरी चालल. निंगी म्हणते, होय होय, आणि रूममध्ये येतात. कमळी म्हणते, चल आता गणपती बाप्पा करूया. ते आता बघते तर मातीचा चिखल झालेला असतो. तेवढ्यात निंगी येते आणि म्हणते, काय ग कमळे, हे काय झालं? अगं, आपण माती तर चांगली मळून ठेवली होती, ह्यामध्ये पाणी कुणी ओतलं आणि सगळ्यात चिखल झालाय. आता निंगीला तर रडायलाच येतं. ती कमळे, आता काय करायचं ग? कमळी काहीच बोलत नाही. निंगी म्हणते, मला माहिती आहे हे काम त्या माकडीनीच असणार. मी म्हणलो होतं की नाही निंगे, तिला मी इंगा दाखवतो. तूच बोलली की तुझ्या डोक्यामध्ये ती सारखी अनिका असते. बघितलं ना तिने काय करून ठेवलं. आता कसा बनवणार गणपती? कमळी म्हणते, निंगे तू काळजी करू नको, गणपती तर आपण बनवणार, मग काही पण होऊ दे, चल माझ्याबरोबर. निंगी म्हणते, कमळे अगं कुठं निघालीस? कमळी म्हणते, चल म्हणतोय ना. अनिका घरी येते आणि खूप खुश असते. कामिनी म्हणते, काय ग अनिका, आज गाडी खूप खुश? अनिका म्हणते, हो नानी आजी, मी आज खूप खुश आहे, कारण त्या कमळीला मी तिची लायकी दाखवून दिली. कामिनी म्हणते, अरे वा, काय केलंस तू? अनिका म्हणते, अगं ती गणपती करणार होती आणि तुला माहिती आहे आजी, तिने डेकोरेशनसाठी कॉलेजच्या मुलींकडे भीक मागितली आणि गेली मार्केटला डेकोरेशनचं सामान आणायला. आणि मग काय, आम्ही तिच्या रूमवर गेलो. तिने काहीतरी असा मातीचा गोळा केला होता. मग माझ्या फ्रेंडने त्यामध्ये पाणी ओतलं. तिला म्हणावं, कर आता गणपती. काहीतरी म्हणे हॉस्टेलवर गणपती बसवणार. कामिनी म्हणते, वा, आता शोभते माझी नात. तुला सांगितलं ना, छोट्या छोट्या लढाई नाही करायच्या, युद्ध करायचं, युद्ध, महाभारत. अनिका म्हणते, हो नानी आजी, मी तेच करणार आता. राधिका म्हणते, ऋषी तू काय ठरवलं? तो वहिनी कशाबद्दल? ती कमळीबद्दल. तो कमळीबद्दल काय? ते आता त्याला जाणीव करून देते. ऋषी, तुला कमळी आवडते, तुला कळतंय का? तू तिच्यावर प्रेम करायला लागलास. ऋषी म्हणतो, वहिनी असं अजिबात नाही आहे. कमळीला मी फक्त मैत्रीण मानतो, आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे. राधिका म्हणते, लग्नासाठी मैत्री तर पाहिजे, प्रेम काय नंतरही होतं आणि कमीही होऊन जातं, पण मैत्री मात्र शेवटपर्यंत टिकते. ऋषी म्हणतो, वहिनी मी तुला परत तेच सांगतो, कमळी फक्त माझी मैत्रीण आहे, आमच्यामध्ये तसं काहीच नाही आहे. राधिका म्हणते, ऋषी तू असं बोलून स्वतःला फसवतोय. तो वहिनी मला कमळीबद्दल खूप कौतुक आहे, माझी चांगली स्टुडंट आहे, मैत्रीणसुद्धा आहे, पण दॅट्स इट, ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे. तू पण ना कुठलंही कनेक्शन कुठेही लावते. राधिका म्हणते, ऋषी लग्नाच्या बाबतीत सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट मैत्री तर असते ना. अरे प्रेमाचं काय आहे? प्रेम अरे लग्नानंतर कमी होत जातं, शेवटपर्यंत टिकते ती फक्त घट्ट मैत्री. ऋषी म्हणतो, वहिनी मला सगळं मान्य आहे, पण आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे, दुसरं काहीच नाही. राधिका म्हणते, ऋषी जे तू मान्य करत नाही ना, ते आम्हाला तुझ्या डोळ्यात दिसतंय. ऋषी राधिकासमोर मान्य करत नाही, पण नंतर मात्र त्याच्या मनामध्ये सारखा कमळीचा विचार येतो. तो डोळे झाकतो तरी त्याला कमळी दिसते. तो आता मात्र खूप सैरभैर होतो आणि विचार करतो, राधिका वहिनी म्हणते ते खरं असेल का? इकडे कमळी आणि निंगी पुन्हा गणपती बनवत असतात. तो आता कसा पुढील भागात बघूया.